आता पुढारी न्यूजवर वेळ झाली आहे ती चर्चेचा धुरळा उडवण्याची। देवेंद्र फडणवीस 3.0 सरकार आणि त्या सरकारमध्ये मंत्री आणि त्या मंत्र्यांची वादग्रस्त विधानं, आक्षेपार्ह वागणं हे सारं सरकार स्थापनेपासून चर्चेत आहे। आतापर्यंत 2 मंत्र्यांवर कारवाई झाली आहे। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपांनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला। आता अधिवेशनात ऑनलाईन पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर माणिकराव कोकाटेंचं खातं बदलण्यात आलंय। आता कोणी बेशिस्त वर्तणूक करेल तर खपवून घेणार नाही अशा शब्दात थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। हा इशारा नेमका कोणाकोणाला आहे त्याच विषयी बोलायचं आहे। हाच आहे आजच्या आपल्या धुरळ्याचा विषय। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, शिंदेंच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आपल्यासोबत महेश तपासे जोडले गेलेले आहेत। थोड्याच वेळात पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम सुद्धा आपल्यासोबत जोडल्या जातील। सुरुवातीला मी महेश तपासे यांच्याकडे जातो। मला आधी विरोधकांची भूमिका समजून घ्यायची आहे। महेश तपासे, जी आधी तर जी कारवाई झालेली आहे, माणिकराव कोकाटेंचं खातं बदलण्यात आलेलं आहे, तेवढ्यावर विरोधी पक्ष म्हणून तुम्ही समाधानी आहात? पहिली गोष्ट म्हणजे माणिकराव कोकाटे साहेबांना मंत्री करायलाच नव्हतं पाहिजे होतं। ज्या लोकशाहीच्या मंदिरात बसून लोकशाहीचा आदर राखून त्यांनी काम करायला पाहिजे होतं, त्यांनी त्या ठिकाणी बसून काय केलंय संबंध महाराष्ट्रीय देशाने पाहिलेलं आहे। आणि मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये जरा जरी संवेदनशीलता असेल तर त्यांनी सुमोठो म्हणजे अजितदादांच्या पक्षाचे जरी ते मंत्री असले तरी मुख्यमंत्री म्हणून आब्रू आणि प्रतिष्ठा ही सरकारची आहे। देवेंद्र फडणवीस सरकारची आब्रू आणि प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। त्याचा भान ठेवून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कारवाई करून त्याला काढून टाकायला पाहिजे। खाते बदललं म्हणजे पाप चुकतं अशातला भाग होत नाही। तुम्हाला कठोर शिक्षा देऊन, शेवटी तुमच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्री आहेत आणि काही म्हणजे 50% पेक्षा वर असे मंत्री आहेत ज्यांना त्या सत्तेच्या खुर्चीवर बसून फक्त मजा घ्यायची, लोकसेवा करायची नाही। काही चांगले मंत्री देखील आहेत, त्याच्याबद्दल पण काय वाईट मानायचं कारण नाही। परंतु ज्यांना सत्तेचा माज आलेला आहे त्या अशा लोकांना तुम्ही म्हणजे रिवॉर्ड अँड पनिशमेंटची थ्योरी आहे, जो चांगलं काम करतो त्याला चांगले बढोतरी द्याच, पण जो चांगला काम करत नाही, जो चुकीचं वागणूक आहे, ज्याचं वर्तन योग्य नाही, सार्वजनिक जीवनात वागत असताना आपलं वर्तन कसं असलं पाहिजे, आपली कृती कशी असली पाहिजे, आपलं कार्य कसं असलं पाहिजे, ह्याचं एक आचारसंहिता आहे, कोड ऑफ कॉन्डक्ट ज्याला म्हणतो, तो शासकीय स्तरावर पूर्णपणे लिहिलेला आहे। त्याची वर्षानुवर्षे कुठलंही सरकार आलं तर त्याचं पालन त्याचं केलं जातं। परंतु गेल्या 2-3 वर्षामध्ये असं काय झालेलं आहे की सगळे नियम, सर्व कोड ऑफ कॉन्डक्ट पूर्णपणे बस्तान बांधून गुंडाळून फेकून दिलेले आहेत आणि सत्ता हा एकमेव उद्दिष्ट ठेवलाय। चला ठीक आहे, आता विधानसभेत तुम्हाला चांगलं यश आलं, कसं आलं हा नंतरचा भाग आहे, परंतु त्याच्यानंतर आज ही प्रतिष्ठा ही फक्त अजितदादांच्या पक्षाची नाही, ही महाराष्ट्राची प्रतिष्ठा आहे, ही देवेंद्र फडणवीस सरकारची प्रतिष्ठा आहे। आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांना नक्कीच वेदना झाल्या असतील, ते किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते नाकारू शकत नाही। मुख्यमंत्र्यांना जर वेदना झाल्या असतील तर असर्टिव्हपणे त्यांनी या मंत्र्यांवर कारवाई करायला पाहिजे। खाते बदलून महाराष्ट्राचा अपमान दूर होणार नाही, तुम्हाला त्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे। बरं महेश तपासेजी, कदाचित हेच कारण असेल की मुख्यमंत्र्यांनी आता थेट इशारा दिलेला आहे। आपण भाजपचे प्रवक्ते आहेत आपल्यासोबत विश्वास पाठक, त्यांच्याकडे जाऊया। विश्वास पाठक जी, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असं म्हणायचं का? कारण बोलताना कोणी फडणवीस सरकार असंच म्हणतं, फडणवीसांचं नाव येतंय सरकारमध्ये, त्या सरकारमधले मंत्री वादग्रस्त विधानं करतायत, आक्षेपार्ह वागतायत, फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला लागली? नाही, प्रतिष्ठा पणाला लागली वगैरे असं म्हणणं फार टोकाचं होईल। मी आपणास एक सांगू इच्छितो की माननीय देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा जेव्हा मुख्यमंत्री पदाचा चार्ज घेतला तर या चार्ज मध्ये किंवा या टेन्युअर मध्ये ही इज ऑल टुगेदर डिफरंट मॅन, ही इज मॅन इन हरी आणि ही मीन्स बिझनेस अशा टाईपचाच मेसेज आहे। त्यामुळे तुम्ही जर ब्युरोक्रेसी बघितली, IAS ऑफिसर, IPS अधिकारी असो किंवा मंत्रिमंडळ असो, सगळ्यांना ते आपल्या कंडक्टच्या द्वारे लिडिंग बाय एक्झाम्पल ते मेसेज देतात आहे आणि हे देताना कोणत्याही प्रकारचं नॉनसेन्स खपवून घेणार नाही अशा प्रकारची ताकीद देखील देतात आहे। आजही त्यांनी नागपूरला आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच त्यांनी रिपोर्टरच्या माध्यमातून सांगितलं की कोणी मंत्री जर चुकीचा वागला तर त्याला शिक्षाही होणारच। हे सरकार सध्या जे चालत आहे ते माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवार दोन्ही उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस
हे तिघं मिळून हे सरकार चालवत होत आहे. त्यामुळे एखाद्या मंत्र्याचा जर परफॉर्मन्स बिघडला तर त्याला जाब देखील विचारला जात आहे. आज 100 दिवसाचं रिपोर्ट कार्ड देवेंद्र फडणवीसांनी घेतलं होतं आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारचं फॉलोअप चालू आहे ते प्रत्येक IAS अधिकारी असो, IPS अधिकारी असो, मंत्री असो, या सगळ्यांना माहित आहे की आपली अकाउंटेबिलिटी आहे, आपल्याला चांगलं वागावंच लागेल. राहिला प्रश्न कोकाटेंचा, तर कोकाटेंकडनं काही स्टेटमेंट हे चुकीचे झालेच होते. सरकारबद्दलचं परसेप्शन आणि इमेज ही डागायला जातच होती. त्यामुळे त्यांना एक प्रकारची वॉर्निंग म्हणता येईल. त्यांचं खातं बदल केलेलं आहे. होऊ शकतं की याच्यावरच ते निभावतील आणि व्यवस्थित काम करतील. मात्र एकंदरीत सरकारवर प्रतिमा डागाळली आहे किंवा असा विषय असं मला वाटत नाही. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत शिंदेच्या शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी. डॉक्टर राजू वाघमारेजी, कोणाला नेमका इशारा दिला असं तुम्हाला वाटतं? तुम्ही सत्तेमध्ये सहभागी आहात मुख्यमंत्र्यांसोबत, भाजपसोबत तुम्ही सत्तेमध्ये सहभागी आहात, नेमका इशारा कोणाला आहे मुख्यमंत्र्यांचा? नाही, मला वाटतं की मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी इशारा हा सगळ्या मंत्र्यांना दिलाय. सगळ्या आमच्या पक्षातले पण मंत्री आहेत, अजितदादा पवारांच्या पक्षातले पण मंत्री आहेत आणि भाजपचे पण मंत्री आहेत. त्यांनी काय पर्टिक्युलर असा कोणाला इशारा दिला नाही. त्यांनी सगळ्यांना सरसकट सांगितलं की मंत्र्यांनी अगदी व्यवस्थित बोलायला पाहिजे, व्यवस्थित वागायला पाहिजे. असं कुठेही वागू नका की ज्याच्यामुळे सरकारची प्रतिमा डागळेल. त्याच्यामुळे हा अगदी सज्जन दम त्यांनी सगळ्यांनी दिलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी. मी माझ्या पक्षाचं सांगतो, आमच्या पक्षातले सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पण पक्षाच्या आमच्या मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये अगदी क्लिअर कट सांगितलंय की मीही खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत असं चाललेलं आम्हाला आवडणार नाही. तुम्ही कामातून उत्तर द्या, तुम्ही बोलून उत्तर देण्याची गरज नाही आणि मला कारवाई करायला भाग पाडू नका, इतकं क्लिअर कट सांगितलंय. त्याच्यामुळे बदनामी वगैरे काही झालेली नाहीये. महायुतीचं काम, या सरकारने घेतलेले निर्णय आणि सगळ्या घटकांना सामावून महाराष्ट्राला पुढे जाण्याचं जे काम महायुती सरकार करतंय, तर या ज्या 1-2 गोष्टी आता या विरोधकांनी म्हणजे पराचा कावळा करून हे सगळ्या गोष्टी उचलण्याचा प्रयत्न केला आणि यांना तुम्ही काढा लगेच वगैरे हे सगळं जे बोलतायत, एवढं काही महायुती सरकारचं काम जे आहे ते अगदी चोख चालू आहे. या मंत्र्यांच्या चुका झाल्यात, आपण त्या काही चुका झाकण्याचा प्रयत्न करत नाहीये आणि क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही माध्यमांवर बोलू नका. माध्यमांवर बोलायला प्रवक्ते आहेत आणि प्रवक्ते बोलतील किंवा जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही विचार करून बोललं पाहिजे, एवढं क्लिअर सांगितलंय. त्याच्यामुळे विरोधक जी भाषा वापरतायत की बाबा प्रतिष्ठा गेली, महाराष्ट्र हे झाला ते झाला. आता महाराष्ट्र मिठी नदीच्या गाळात गुंतला तेव्हा त्याची आबरू गेली, महाराष्ट्र खिचडीच्या आतमध्ये गेला तेव्हा त्याची आबरू गेली. त्याच्यामुळे यांनी काय सोडलेलं नाही. निदान तशा गोष्टी आमच्याकडे झालेल्या नाहीयेत. बरं, वाघमारेजी, आणखी एक मुद्दा असा येतो ना की महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, एक भाजप, एक शिंदेची शिवसेना, एक अजित पवारांची राष्ट्रवादी. आतापर्यंत 2 मंत्र्यांवर कारवाई झाली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, त्यानंतर मग आता माणिकराव कोकाटेंचं खातेबदल झालंय. असं नाहीये की आरोप फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर होत आहेत. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा नाराज असल्याचं बोललं जातंय. त्याविषयीचं तुमचं मत काय? शिंदेच्या मंत्र्यांवर आतापर्यंत आरोप झाले नाहीत का? तर झालेत. योगेश कदमांवर झालेले आहेत. संजय शिरसाटांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला होता. त्याविषयीची पक्षाची भूमिका काय? नाही, पक्षाने संजय शिरसाटांना पण ती भूमिका आणि समज एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. त्यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची वर्तणूक चालणार नाही. लोक मटणाचे कॅमेरे आणतात, छुपे कॅमेरे घेऊन येतात, तुमच्या मागे लागलेले आहेत, तर तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही कोणाला पाठीमागे घातलेलं नाही. साहेबांनी, शिरसाट साहेबांना, योगेश कदमांना, सगळ्यांना व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि राहिला प्रश्न मला खास योगेश कदमांच्या बाबतीत बोलायचं आहे, तर 25 वर्ष त्यांचा हा परवाना त्यांचा होता, तिकडे धंदा करत होते, सगळ्या गोष्टी होत्या, तिकडे अशा प्रकारचा कुठचा व्यवहार नव्हता. त्यांनी तो बार चालवायला दिला. आता त्या ज्याला चालवायला दिला त्यांनी काय केलं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. बरं, योगेश कदमांच्या नावावर तो परवाना पण नाही आहे.
त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टींमध्ये जाणून बुजून ओढून ताणून योगेश कदमांना गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय तो सर्वस्वी चुकीचा आहे. बर, ठीक. आपण महेश तपासेंकडे जाऊया. महेश तपासेचे विरोधक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलाय, तो कोणत्या मंत्र्यांना? कोणते मंत्री तुम्हाला वाटतात की त्या कॅटेगरीमध्ये आहेत ज्यांना इशारा देण्याची गरज भासू शकते मुळात मंत्रिपदावर असताना? नाही, ह्या सरकारमध्ये असलेले सर्वच आमदार आणि आमदारांनंतर झालेले मंत्री हे फार मोठ्या त्याच्या आविर्भावामध्ये वागतायत. त्यांना वाटतं की सत्ता आम्हाला कुठल्या तरी मार्गाने मिळाली ती कायमस्वरूपी आहे, काही जरी झालं तर सत्तेमध्ये बदल होणार नाही आणि आम्ही काही केलं तर आमच्यापर्यंत न्याय देता पोहोचू शकणार नाही, अशी भूमिका भावना या सरकारच्या अनेक मंत्र्यांमध्ये आमदारांमध्ये झालेल्या आहे. सगळ्यांमध्ये झालं मी असं म्हणत नाही, पण बऱ्याच लोकांमध्ये अशी प्रकारची वस्तुस्थिती आपल्याला दिसते. त्याच्यामुळे एक सेन्सिटिव्ह सरकार ज्याला म्हणतो, एक कल्याणकारी विचाराचं सरकार ज्याला म्हणतो, तो चेहरा ह्या सरकारचा दिसत नाही. ह्या सरकारच्या अनेक चुका झाल्या. मी प्रवक्त्यांचं वास्तविक मनापासून अभिनंदन करतो. ते स्वतःच्या पक्षातल्या चुकलेल्या लोकांचं त्यांनी जाहीर निषेध केला किंवा त्यांना तंबी मुख्यमंत्री हे त्यांनी मान्य केलं. आम्हाला हीच अपेक्षा आहे. आम्हाला सन्माननीय आमचे मित्र भाजपाचे प्रवक्ते आणि शिवसेनेचे प्रवक्ते दोघांकडून ही अपेक्षा आहे की चुकलं असेल तर ते कबूल करा आणि त्याला दुरुस्त कसं करता येईल. आता 5 वर्ष 4 वर्ष तुमच्याकडे सरकार आहे, पुढची 4 वर्ष आपल्याला चला. तर आता मी काढण्यास गेलं तर लाडल्या बहिणीमध्ये मागे पण आपण ज्यांना पैसे दिले त्याच्यातून आता काही लोक लाखोंमध्ये संख्या वगळली, अनेक मुद्दे आहेत, पण तो नंतरचा विषय. आता योगेश कदमांचा विषय आमचे शिवसेनेचे प्रवक्त्यांना आमचे मित्र राजू वाघमारे साहेबांनी काढला. मला एकच म्हणायचं, विकॅरियस लायबिलिटी तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही मालक आहात, व्यावसायिक खासगी संस्थेचे मालक आहात, तुम्ही गृहराज्यमंत्री आहात, पोलिसांनी धाड मारली त्या गृह खात्याचे आपण मंत्री आहात. त्या ठिकाणी सावली बारचा परवाना, ऑर्केस्ट्राचा परवाना त्यांच्या मातोश्रीच्या नावाने होता, ही सिद्ध झालेले आणि त्याच्यामुळे सन्मान्य मुख्यमंत्र्यांची नामुष्की झाली, हे आपण मान्य करावंच लागेल. त्याच्यामुळे तडकाफडकी त्यांनी तो मला वाटतं ऑर्केस्ट्राचा परवाना रद्द करण्याची मागणी केली. महेश तपासेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. वाघमारेजी तुमच्याकडे येतो, तुमच्याकडे या मुद्द्यावर येतो. आपण हॉटेल चालवायला दिलं तरी देखील त्याची विकॅरियस लायबिलिटी, मला खात्री आहे विश्वास पाठक मला कबूल करतील या गोष्टीला, त्याची विकॅरियस लायबिलिटी ही ओरिजिनल मूळ कंपनीची नाकारू शकत नाही. बरं, महेश तपासेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. वाघमारे तुमच्याकडे येतो, त्याच्या आधी मी भाजपच्या प्रवक्त्यांकडे जातो. मला विश्वास पाठक यांच्याकडून समजून घ्यायचंय. आता महेश तपासे जे बोलले ना की योगेश कदमांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागली, त्यामागे आणखी एक कारण असू शकतं. योगेश कदम कोणत्या खात्याचे राज्यमंत्री आहेत, जे खातं स्वतः मुख्यमंत्र्यांकडे? तुम्हाला वाटतं मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा योगेश कदम यांच्यामुळे पणाला लागली? महेशजी आमचे मित्र आहेत, त्यांनी आमचं अभिनंदन केलं, माझं आणि डॉक्टर राजू वाघमारेंचं, की आम्ही आमच्या चुका कबूल करतोय, जाहीररित्या कबूल करतोय. सिमिलरली मी महेशजींकडनं देखील हीच अपेक्षा व्यक्त करेल, जाहीररित्या नाही तर ऍटलिस्ट बंद दौरादार देखील तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस कुठे चुकते हे बघा, कारण उरली सुरलेली राष्ट्रवादी आहे, तिचं जगणं टिकवणं आवश्यक आहे. राहिला प्रश्न इतर मंत्र्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इमेज डागाळणं किंवा न डागाळणं, मला असं वाटतं की जे जे मंत्री जिथे जिथे चुकतील तिथे कायदेशीर कार्यवाही केली जाईल, त्यांना तंबी दिले जाईल. आमच्याकडे एक पद्धत आहे, अल्टिमेटली हा मुख्यमंत्र्यांचा देखील पूर्ण अधिकार असला एखाद्या मंत्र्याला काढायचा, तरी आज आमचं तिघांचं हे सरकार आहे, त्याच्यात अजितदादा देखील आहे, एकनाथराव शिंदे देखील आहे, त्यांच्या मार्फत आम्ही तसे तसे मेसेज पाठवतो. त्यामुळे योगेश कदमांचा जो विषय आहे हा देखील विचाराधीन राहील. जर काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील तर महेशजींनी म्हटल्याप्रमाणे विकॅरियस लायबिलिटीचे कन्सेप्ट एकदम योग्य आहे, मात्र हा नेहमी इन्व्हेस्टिगेशनचा विषय असतो. बरेचदा आपण एखादी जागा भाड्याने कोणाला तरी देऊन देतो, त्याच्यानंतर तो काय तिथे ऍक्टिव्हिटी करतो हा देखील विषय असतो. पण अर्थात विकॅरियस लायबिलिटी हा कन्सेप्ट नक्कीच आहे, मात्र तो पूर्णपणे आपण त्याचं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर सत्यता काय आहे ते तपासल्यानंतरच आपण त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो. बरं, सत्यता तपासल्यानंतर ऍक्शन काय घेतली जाईल जर दोषी आढळले तर? आता आपण पहा, धनंजय मुंडेंचा जसा राजीनामा घेतला तसा आपण त्यांचे घेऊ शकतो. मुळामध्ये देवेंद्र फडणवीसांची जी प्रतिभा आहे आणि काम करण्याची जी पद्धत आहे हे कोणावरही कुठल्याही प्रकारची ऍक्शन घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. तुम्ही जर युपीएचा काळ बघितला, जिथे यांचे मुख्यमंत्री घरामध्ये बसून कारभार हाकायचे
आणि मग इतर पक्ष देखील ज्या प्रकारे वागत होते, कशाचे पायबंद कशामध्येच नव्हते. अहो, आज पहिल्यांदा आपल्याला परत 2014 आणि 2019 नंतर एक असे मुख्यमंत्री लाभलेले आहे की ज्यांचा पूर्ण जरब वचक संपूर्ण यंत्रणेवर आहे, मंत्रिमंडळावर आहे आणि ज्या झपाट्याने ते काम करतात आहे. महाराष्ट्र ज्या झपाट्याने पुढे जातोय, ज्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येते आहे, 16.5 लाख कोटीचे जे आपण करार केले दाओसमध्ये, या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहे. आता मी शेतकऱ्यांसाठी काम करतोय, लाडक्या बहिणीसाठी काम करतोय, जनतेसाठी काम करतोय. विश्वास पाठक, जे तुम्ही म्हणताय त्या सगळ्या योजना आपल्याला ठाऊक आहेत. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा जरब सुद्धा आहे. मात्र जरब असलेले मुख्यमंत्री असताना सुद्धा अशी काही वक्तव्य होत आहेत, अशी काही प्रकरणं घडतायत. सत्तेतले आमदार असलेले मारहाण करतायत, सत्तेतल्या आमदारांची माणसं विधान भवनामध्ये मारहाण करतायत. हे सगळं सुद्धा घडतंय, ते सुद्धा नाकारता येणार नाही. मी आता शिंदेच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जातो. वाघमारेजी, दोघांच्याही वक्तव्यावर मला प्रतिक्रिया हवी. आधी तर महेश तपासे जे म्हणाले आणि त्यानंतर विश्वास पाठक यांनी जे म्हटलेलं आहे की राजीनामा सुद्धा घेतला जाऊ शकतो, याचा अर्थ इशारा कोणाला येते लक्षात येत आहे? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा परवाना जो असतो, बिझनेसचा परवाना, हा कोणाच्या नावावर आहे? हा जर परवाना योगेश कदमांच्या नावावर असेल आणि योगेश कदम मंत्री असताना त्याच्यामध्ये अशा प्रकारचं काही घडलं असेल तर आपण विकारियस लायबिलिटी योगेश कदमांवर टाकू शकतो, त्यांना त्याला जबाबदार धरू शकतो. पण जर योगेश कदम यांच्या आईचा नाव त्याला दिलेलं आहे, तो परवाना कोणाच्या नावावर आहे ते बघणं गरजेचं आहे. तो योगेश कदमांच्या नावावर परवाना नाही आहे. त्याच्यामुळे बिझनेसमध्ये कंपनी पण वेगळी एंटिटी असते. एक गोष्ट लक्षात घ्या, मी एखादा धंदा केला आणि माझ्या त्या धंद्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर माझ्या पत्नीला अटक होत नाही, जर ती त्या धंद्यामध्ये पार्टनर नसेल किंवा तिच्या नावावर काय नसेल तर. जर योगेश कदमांच्या नावावर त्याच्यातल्या परवानामधलं, त्या हॉटेलमधलं काहीही नसेल तर तुम्ही बोंबाबोंब करून योगेश कदमांचा राजीनामा कोणत्या कायद्याने मागताय? तुम्ही बोलले म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे का? राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे. कधी द्यायला पाहिजे? मी वकील म्हणून तुम्हाला सांगतोय की परवाना जर योगेश कदमांच्या नावावर आहे, योगेश कदम तो बार चालवतायत, भले त्यांनी दुसऱ्याला चालवायला दिलाय आणि त्या माणसाने काय केलं तर आपण योगेश कदमांना विकारियस लायबिलिटी खाली घेऊ शकतो. योगेश कदम फक्त त्यांचा मुलगा आहे, पण योगेश कदमांनी काहीच केलं नाही, त्यांच्या नावावर परवाना नाही, तर तुम्ही त्यांचा राजीनामा मागायचं कारण काय? मला तेच समजत नाही. कसं काय तुम्ही राजीनामा मागू शकता? आपण विचारूया कारण काय, विचारूया. महेश तपासे आहेत आपल्यासोबत. महेश तपासे, काय नेमकं कारण, काय उत्तर आहे तुमच्याकडे? आपण फक्त बोंबाबोंब करायची. महेश मला तपासे, बोला. आनंद झाला असता जर आमचे मित्र राजू माघवारे बोलले असते की मातोश्री म्हणजे योगेश कदमांच्या मातोश्रीचा काहीही संबंध नाही, हे जर वाक्य वाघमारे साहेबांचं असतं तर मला मनापासून आनंद झाला असता. परंतु ते मंत्र्याला प्रोटेक्ट करतायत, जे ठीक आहे, ते प्रवक्ता म्हणून त्यांचा काय डायरेक्ट संबंध नसेल, परंतु एखाद्या मंत्र्याला त्याच्या खात्याने धाड टाकल्यानंतर त्याच्या आईच्या मालकीच्या परवान्यावर अशा जर चुकीच्या घटना घडत असतील तर त्या मंत्र्याची काय मानसिकता झालेली असेल आणि काय सामाजिक प्रतिष्ठा झाली, ह्याच्यावर पण आपण बोललं पाहिजे. आज आपण योगेश कदम एक मंत्री, एक तरुण मंत्री, राज्यमंत्री, मी समजू शकतो त्याचा कदाचित डायरेक्ट संबंध नसेल, परंतु त्या परवान्यावर त्यांच्या मातोश्रींचं नाव लिहिलेलं आहे, त्यांची विकॅरियस लायबिलिटी, आणि एक मुलगा म्हणून जो स्वतः मंत्री आहे ते किती अडचणीच्या पोझिशन मध्ये, मानसिक अडचणीच्या पोझिशन मध्ये असतील हे आपण समजून घ्या. वाघमारेजी, उगाच फक्त त्यांना प्रोटेक्ट करायला म्हणजे एखादा दुसरा असता राजीनामा मला वाटतं लक्षात घ्या, योगेश कदमांच्या आपण मुळात योगेश कदम यांच्या मुद्द्यावर बोलत नाही. तो एक मुद्दा आहे त्यातला, मात्र त्यापेक्षा मोठा व्यापक मुद्दा आहे. तो मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांनी तो इशारा नेमका कोणाला आहे त्याविषयी आपल्याला बोलायचं. मी मृणालिनी नानिवडेकर मॅडम यांच्याकडे जातो, पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी मॅडम यांच्याकडे जातो. मृणालिनी मॅडम, या सगळ्या प्रकरणाकडे पाहताना मुख्यमंत्र्यांनी दिलेला आता इशारा, या इशाऱ्यानंतर तरी राज्यातले मंत्री किंवा सत्ताधारी आमदार हे आता शांत होतील, विचार करून बोलतील, आक्षेपार्ह वागणार नाहीत, असं वाटतंय तुम्हाला हे सगळं प्रकरण पाहता? एक नागरिक म्हणून मी फक्त आशा करू शकते की मंत्री योग्य रीतीने वागतील. खरं तर काय चालू आहे
इतकं प्रचंड बहुमत ज्या सरकारला जनतेने दिलेलं आहे, आपण पण जनतेचे प्रतिनिधी आहोत, त्याचे मंत्री सभागृहामध्ये रमी खेळत आहेत. दुसऱ्या मंत्र्याच्या नावाने दानजुबार असावाच कशाला? राजू वाघमारे आपले मित्र आहेत आणि योगेश कदम ज्या पद्धतीने सभागृहात उत्तरं देत होते ते पण उत्तम होते, पण एका मंत्र्याच्या नावाने या राज्यामध्ये बार असावा? आणि खरं तर भारतीय जनता पक्ष या सरकारमधला मोठा भाऊ आहे. या मोठ्या भावाचं हे छोटे भाऊ ऐकतच नसतील तर काय करणार? माझ्या माहितीत मी जी विधानं वाचली आणि ऐकली त्यात एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना अभय दिलंय. आता हे अभय त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आहे की या बार बद्दल आहे, महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न पडलाय. अशा पद्धतीने कसं काय राज्य चालू शकेल? आम्ही अत्यंत विश्वासाने राज्याची धुळवड चालू असताना जर बहुमत देतो तर लोकांनी शिस्तीने वागलं पाहिजे. नाही खरं तुम्ही मॅडम तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शिस्तीनं वागलं पाहिजे मंत्र्यांनी आमदारांनी, हे अगदी अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा इशारा नेमका कुणाला आहे हे शोधण्याचा आपण आजच्या चर्चेतनं प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी नेमका कुणाला इशारा दिलाय हे मुख्यमंत्र्यांना सर्वात चांगलं ठाऊक असेल. मात्र आता महायुतीचे प्रमुख असलेले, राज्याचे मुख्यमंत्री असलेले, सत्तेतल्या मोठा भाऊ म्हणजे भाजपचे नेते असलेले देवेंद्र फडणवीसांनी इशारा दिलाय म्हणून तरी मंत्र्यांची आमदारांची वादग्रस्त विधानं आणि आक्षेपार्ह वागणं हे थांबलं तर जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष जाईल आणि तसं झालं तर राज्याची जनता धन्य पावेल एवढं नक्की. आजच्या धुळ्यामध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.